नमस्कार. मी मनीषा. जगामध्ये काय काय चाललेलं असतं बघा, आणि किती गमतीशीर गोष्टी घडत असतात, अद्भुत घडत असतात. काल एक माझ्या वाचनात एक गोष्ट आली की सौदी अरेबियातून एक विमान न्यूयॉर्ककडे चाललं होतं, आणि त्या विमानामध्ये एक गर्भवती स्त्री पण प्रवासी म्हणून होती. तर ते विमानानं उड्डाण केलं सौदी अरेबियातून, आणि ते आकाशामध्ये झेपल्यानंतर त्यांनी आयर्लंड आणि इंग्लंड यांच्या मधल्या टापूमध्ये ते विमान आलं, आणि त्या बाईची प्रसूती झाली. त्या गर्भवती बाईची प्रसूती झाली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला. आता ते बाळ काय नशीब घेऊन आलं बघा. तर ते जायचं होतं न्यूयॉर्कला त्या बाईला. ते न्यूयॉर्कला पोचले, आणि न्यूयॉर्कला पोचल्यानंतर अमेरिकेनं त्याची सगळी कागदपत्रं तयार केली, त्याला नागरिकत्व दिलं. आता आयर्लंड आणि इंग्लंड याच्या मधल्या टापूमध्ये तिची प्रसूती झाली, म्हणून त्या देशांनी पण ठरवलं की आम्ही पण याला नागरिकत्व देणार, म्हणून त्या दोन्ही देशांचं त्याला नागरिकत्व मिळालं. आणि सौदी अरेबियानं तर सांगितलं की हे बाळ आमच्या विमानाची ती बाई प्रवासी होती, आमच्या इथून ती निघालेली होती, तर आम्ही पण त्या बाळाला नागरिकत्व देणार, आणि आमच्यातर्फे त्याला आयुष्यभर तो कुठेही विमानानं हिंडू दे तर त्याला आम्ही प्रवास मुफ्त देणार. म्हणजे बघा, 3-3 देशांचं नागरिकत्व एक एक मिळत नाही लोकांना. त्याला 3 देशांचं नागरिकत्व जन्माला आल्या आल्या. आणि कशा म्हणजे देवाची लीला इतकी अगाध आहे की तो कुणाला काय देईल आणि कुणाचं नशीब कसं लिहिल काही सांगता येत नाही. म्हणून आपलं एक जुनं गाणं आहे की नाही, की सारी भगवंताची करणी, सारी भगवंताची करणी, अधांतरी ये झुलेन भांगण, अधांतरी ये झुलेन भांगण, शेष अनावर धरणी, सारी भगवंताची करणी. बघा की ना, एवढ्या मोठ्या आकाशाला कोण पेलते? तर अशी ही ईश्वराची कृपा आहे. तो कुणाला काय नशिबामध्ये लिहून पाठवेल काही सांगता येत नाही. अशी अजब गोष्ट मी काल वाचली. बाळ तर अगदी छोटंसं आहे, एवढंसं 3-3 देशाचं नागरिक आहे. धन्यवाद. मी जे वाचलं होतं ते आपल्यासमोर सादर करावं मला वाटलं, मी सादर केलं. आपल्याला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी असंच काही नवीन नवीन वाचायला आपल्यासमोर सादर करीन. की माझ्या चॅनलला कॉमेंट्स द्या, सबस्क्राईब करा. धन्यवाद.